नमस्कार. होम मिनिस्टर पैठणी आता माहेरच्या अंगणी, को पॉवर्ड बाय nobroker.com, पॅराशूट कोकोनट ऑइल आणि गोदरेज एअर पॉवर पॉकेटच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. वाघबीळ ठाणे या परिसरात आहोत. महादुआईचं मंदिर या ठिकाणी आहे. दर्शन घेऊया. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. जागृती प्रतीक भोईर हे सासरचं नाव, तर जागृती दगडू पाटील हे माहेरचं नाव. घ्या उखाणा. एक तील 7 जण काही, मुलीला जन्म देणारी धन्य ती आई. अरे वा. माहेरचं अंगण आहे म्हणून आईचं नाव उखाण्यात घेण्याची आज एक नवीन हा प्रकार आपल्याला ऐकायला मिळालेला आहे. की सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. बालपण इथलंच तुमचं? हो, इकडंच. लहानपण म्हणजे सगळं वाघबीळलाच गेलं? हो हो. मी कुठे म्हटलं लव्ह मॅरेज आहे म्हणून? केवढं बाजू घेते हा ताई. बरं ताई, मला तुम्हाला विचारायचं, आता मी सगळ्या बहिणींना बोलतं करणार आहे, पण तुमच्या दोघांची अशी कुठली गोष्ट आहे लहानपणीची जी कायम लक्षात राहिली? कायम म्हणजे आम्ही एकदा म्हणजे आम्ही सगळ्या बहिणी म्हणजे बसलेलो एकत्र टीव्ही बघत बसलेलो. हा पटकन आला कुठनं बाहेर, शाळेत गेलेला, तिकडनं आला. त्याला काय झालं माहित नाही. आम्ही असंच बसलेलो सगळेजण. त्याला खूप राग आला असं एकदम. सगळ्यांना मारायला धावला, म्हणजे प्रत्येक बहिणींना. आम्ही सगळे इकडे तिकडे पळायला लागलो. हा मारतोच, मारतो कशाला आम्हाला. त्याला विचारलं तर तो काय बोललाच नाही. पण तेव्हा खूप म्हणजे रागवलेला. शाळेत ना आलेला तो, काय झालेलं माहित नाही. शाळेत भांडण झालं. मग घरी येऊन बहिणी घरी आमच्यावर त्याने राग काढला तो. का असं केलं? असंच चीड, एकदम चीड. पण आता अजून राग तेवढाच आहे की आता कमी नाही, झाला? आता झालं. हा, आता साखरपुडा झाला. आता साखरपुडा झाला त्याचा. आता नाही, आता एकदम राग गेला माझा. हा, जागृतीबद्दल काही सांगते थोडंसं. ती खूप प्रेमळ आहे आणि रागत पण एवढी आहे ना, राग पण तिला लगेच येतो. नंतर विचार करते आपण बोलले नसतं तर बरं झालं असं. तुमचं आणि कसं जमायचं? माझ्याच मी सर्वात मोठी. आतापर्यंत मी त्यांना सांभाळते, म्हणजे
लग्न झाले, माझी पण पण 2 लहान मुलं भाऊ मग कशामुळे तापड झाला? तुमचं एवढं लक्ष होतं तर आहेत. त्याच्यात तेव्हा माझं लग्न झालं. जागृतीबद्दल काय बोलायचं, ती आहे स्वभावाने चांगली पण आहे आणि कडक पण, म्हणजे अशी रागड पण आहे. तुमच्या भावंडांमध्ये सगळ्यात तापट कोण? तापट छोटा भाऊच आमचा. त्याला आतापर्यंत त्याला राग आहेच तसं, म्हणजे कधी कुठल्याही गोष्टीवरनं अशी असं याच्यातच नाही, कुठल्याही गोष्टीवरनं त्याला राग येतो, पण लगेच थोड्या वेळात त्याचं लगेच हे पण होतं. आणि जागृती तर खूपच आहे, आमचा जीव भरपूर आहे तिच्यावर. ती स्वभावाने पण आहे, प्रेमळ आहे आणि पहिल्यापासून दोघांवर जीव भरपूर आहे आमचा. कसं वाटतं आज बहिणी आल्यात सगळ्या? खूप आनंद झाला आज. हा? घरपासून गणपती पण आहेत घरात आणि प्रसन्न झालो. त्यांच्या घरात आलेल्या असताना घरामध्ये माघ गणेश उत्सव सुरू आहे आणि बाप्पांची स्थापना, प्रतिष्ठापना या घरामध्ये आहे. त्या सगळ्यांच्या सुखासाठी बाप्पांकडे आपण प्रार्थना करणार आहोत. आई बाबा काय म्हणतात ते आता ऐकायचंय. आई, सासरी गेलीये मुलगी, कसे सासरचे मिळालेले सगळे जावई वगैरे कसे आहेत तुमचे? जावई पण जाम चांगले, होय, मग सगळेच चांगले. 5वी जावळ जाम चांगले आहेत, त्यांची माणसं पण चांगली आहेत. आई बाबा सगळीच चांगले आहेत. माणसं आम्हाला काय वाईट नाही भेटत. जावई शांत आहेत, शांत आहेत. नवरे शांत आहेत हा. आणि ह्या सगळ्या तापट आहेत. नाही, त्यांची चांगलं जापतात त्या, जशा नाही वाईट बोलत काही. होय का? काय बाजू घेतात बघा मुलींची. द्या बाबा काय म्हणतायत, बाबांकडे द्या. हा, मुलींच्या बाबतीत आमच्या प्रश्नच नाही काय मुली. पण मला तुम्हाला विचारायचंय, परिस्थिती अगोदरच बरं, तुम्हाला एक छोटंसं आव्हान आहे. अक्षर देणार, त्या अक्षरावरून घरातलं 3 वस्तू घेऊन यायच्या. हा, आणि सगळेजण तुम्ही सांगू शकता. फक्त 30 सेकंदामध्ये 3 वस्तू आणायच्या, ताईकडे द्यायची, मग दुसरी आणायला जायची. आणि 3ही वस्तू जर 30 सेकंदामध्ये आणल्या तर वहिनींना सोन्याची नथ मिळणार आहे. मला बघायचंय दादा ताईला सोन्याची नथ आज मिळवून देणार का? 30 सेकंदाची वेळ. अक्षर आहे व. वेळ सुरू झाली. व व वटाणे, वाटी. कुणाला एकच वस्तू आण. 10, 15, 9, 8, 7, 6, 5, 4. अभिनंदन, ही सोन्याची नथ मिळवून दिली. आणि आता जावई आलेले आहेत. नमस्कार. मला सगळ्यात तुमचं बालपण कुठलं? बालपण माझं इथं ओळा बाजूच्या गावात. इथेच बालपण हो, गेलं? इथेच गेलं. घरी कोण कोण होतं? घरी आई, वडील, भाऊ. काय करायचे आई बाबा? आई घरीच असायची, बाबा शेती आणि जॉबला जायचे मुंबईला. मग लग्न कसं जमलं? लग्न माझा फ्रेंड आहे इथला वाघमेरचा, त्यांनी सुचवलं, मग आम्ही बघायला आलो. मग ते किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला 7 वर्ष झाली. तुम्ही इथे आला होता? हो, हे बघायला. आठवतो तो दिवस? हो, 27 डिसेंबर 2013. काय झालं होतं त्या दिवशी? काय बघायला आलो, हे आले ते. कसं कसं इथेच आला होता? हा, इथेच आले ते गाडीवर. कोण कोण होतं घरात? घरात सासू सासरे होते आणि बहिणी होत्या. सगळ्या येऊन बसल्या होत्या? साडू होते, बहिणींचे मिस्टर होते, बरं बरं. माझा फ्रेंड होता, माझ्या घरचे आई वडील, सगळे आला होता. का भाऊ, ताई होती एक. आणि मग
पसंत पसंत सांगितलं, जो मध्यस्थ होता मित्र सांगितलं पसंत आहे, मग पुढची बोलणी झाली. मग तुमच्याकडनं पण लगेच होकार हो झाला हो थोडा दिवस 2-3 दिवस झाले मग का होकार का कळला. बहिणी काय चर्चा करत बसला हा मग चर्चा म्हणजे त्यांना आवडले का नाही, ह्यांना आवडले का नाही. हा, आणि मग सगळ्यांनी मिळून निरोप दिला हो हो की नाही, आणि मग लग्न झालं. किती त्याच्यानंतर वर्ष? 16 फेब्रुवारीला साखरपुडा आला आणि 9 मार्चला लग्न झालं. नाही, 2014 बघण्याचा कार्यक्रम डिसेंबर, डिसेंबर. हो साखरपुडा मार्च 16 फेब्रुवारी 2014 आणि लग्न लग्न 9 मार्च 2014. अरे वा, म्हणजे साधारण 4-5 महिनेच होते हो हो की नाही. लागोपाठच असं झालं. मग तेव्हा किती वेळा भेटला? एकदा माझ्या वाढदिवसाला, म्हणजे मला घेऊन जानेवारीला, गेलेल्या हॉटेलमध्ये असं. नंतर 14 फेब्रुवारीला भेटलो इथे बाहेरच गपचूप व्हॅलेंटाईन डेला. कुठे कुठे बाहेर रस्त्यावर तुम्ही जे टर्न मारला रस्त्यावर हा? रस्त्यावर भेटलेलो. काय होतं व्हॅलेंटाईन? व्हॅलेंटाईन डे होता. त्याला काय बुके केलं? वगैरे दिले. काय ना बुके, गुलाब दिला पण मला सांगा, तुम्ही कसे काय आणि केलं? वॉच दिलेला. मी मला विचारलं सगळ्यांना जाऊ का नको असं. ते बाहेर आलेले ना, आई बाबांना विचारलं, मग ते बोलले जा. मग तुम्ही एकटे गेलेले का बहिणी बिहिणी सगळ्या? नाही, भाचा होता एक बरोबर भाचा होता आणि बहीण होती एक बरोबर. पण मला तुम्हाला विचारायचंय, लग्नापूर्वीच तुमचं वावर राहणं आणि लग्नानंतर काय बदल होतो? बदल थोडी जबाबदारी येते. आता एक मुलगी पण आहे मला, त्याच्यामुळे आणखी जबाबदारी वाढते. तिच्याकडे बघायला लागतं थोडं. हा. जास्त नाही तेवढा फरक पडला. मी जरा समजून घेते, त्याच्यामुळे तेवढा फरक नाही पडला. वहिनी हा, समजून समजून कधी कधी भडकते. लेट वगैरे आलो का किंवा असं कुठे गेलो मित्रांबरोबर तर भडकते. पण मग मित्रांबरोबर जायला काय प्रॉब्लेम नाही? तुमचं काय ऑब्जेक्शन काय असतं? नाही म्हणजे ते खूप फिरतात असं. मला जास्त नाही फिरवत. हो म्हणजे गोवा वगैरे असं का असलं तर अच्छा, गोव्याला तुम्हाला देत नाही, नाही? मला नाही नेत. कधीच नाही म्हणजे असं मित्रांबरोबरच फिरतात ते. आणि तुम्हाला नेण्याची ठिकाणं कुठे? देवदर्शन वगैरे देवदर्शन असं वगैरे वा. असतं. एकविरा वगैरे लोणावळा. एकविरा वगैरे जवळ. मित्रांबरोबर गोवा का? वहिनीनं का नाही गोव्याला नेत? तिला नाही आवडत गोव्याला जायला. एकदा नेलेला, एकदा फॅमिली बरोबर नेलेला, तो आता परत नको. फॅमिली भोईर फॅमिली गेलेलं. त्यांना दुसरीकडे सांगते, दुसरीकडे नाही ना, कुठे जायचंय तुम्हाला? दुबई वगैरे असं. पण सध्या दुबई वगैरे जायचं, पण सध्या कोरोनामुळे जायचं तर होत कुठे गायमुखच्या पुढे आहे दुबई? ही इथे वाघबेळला दुबई बोलतात actually. ऍक्च्युली याला पण दुबईच बोलतो. याला दुबई म्हणतात हो. घोडबंदर रोड होतं पहिलं प्रोजेक्ट वाघबेळ मध्ये, त्याच्यामुळे दुबई बोलतात तिकडे. पण मला सांगा, कसा आहे स्वभाव मिस्टरांचा? शांत आहे खूप. माझं उलट जास्त हे आहे, पण त्यांचं खूप स्वभाव शांत. यांच्या येण्याने तुमच्या कुटुंबात काय बदल झाला? प्रगती झाली आमच्या कुटुंबाची पण सगळ्यांचीच झाली. आणि बदल झाला म्हणजे आता आली घरात सांभाळून घेतलं सगळ्यांना, सगळ्यांशी चांगली वागली, भांडण वगैरे काय नाही, स्वभाव व्यवस्थित राहिला. घर आमचा एक संध ठेवला, एकत्र राहतो आम्ही. घर छान वाटतंय तुमच्याबद्दल, फार कौतुक करतायत तुमचं मला. स्वभाव पण तापट आहे एकदम. पटकन बोलते आणि नंतर अरे मी अशी का नंतर बोलली, मीच त्यांच्याशी बोलत जाते. मीच म्हणजे हे करते आणि मीच बोलते. पटकन काहीतरी फटकन बोलून जाते, नंतर अरे मी अशी का बोलली. म्हणजे काय तापतात पटकन? मग दुबईला नेऊ नका, वाळवंटात उभून आणखी तापतील त्या. बरं, आता सासूबाईंना विचारतो, सुनेबद्दल काय म्हणते? सून चांगलीच आहे. जसं आता सगळ्यांनी सांगितलंच ना, सांगायलाच नको. खरंच अगदी शांत, सगळं व्यवस्थित. घरात मोठी सून ती, दोघे अगदी मिळून. आमची जॉईंट फॅमिली आहे ना, त्याच्यामुळे असं वाटतच नाही. त्यांच्या मनात पण कधी असं येत नाही का आपण वेगळं असावं काहीतरी. काहीच नाही तसं आमचं. आणि मला मुलगी नाही, त्याची मुलं माझ्या 2 मुलीच आहेत. त्या आहे नाही तेवढं त्यांचंच आहे सगळं. मी त्यांच्यासाठी करते. फक्त त्यांनी मला मुलीची माया द्यावी ही अपेक्षा. द्या बाबांकडे द्या. कसं वाटतंय बाबा? एकदम मस्त वाटतंय आता. कारण खरोखरच अगदी मला रडूच येईल की अशी परिस्थिती आम्ही काढली दोघांनी, की सकाळी 4 वाजता उठायचं, 9 म्हशींचं दूध काढायचं, हिला दूध डब्यामध्ये भरून द्यायचं, परत मी त्यांना चारा आणायला जायचं, परत 9 वाजता सगळं ही ठाण्याहून येणार, परत मी ते चारा आणून येणार आणि मग परत स्वयंपाकाला सुरुवात करणार आणि भरपूर काहीतरी हे व्हायचं. त्यावेळी एवढे कष्ट झाले की विचारलं. असं करता करता आणखी नंतर परत रेतीचा धंदा केला, त्याच्यातही लॉस गेलो. विटांचा धंदा केला, त्याच्याशी लॉस गेलो. शेवटी मग काहीच नाही. मग मी एक माझा मित्र होते माझे, त्यांना म्हटलं आता मी पुरा लॉस एकदमच पार म्हणजे धुळीला मिळालो आहे, तर काय करायचं. मग त्यांनी एक मला जॉब शोधला आणि इथून 800 रुपये पगारात मी नरिमन पॉईंटला कामाला जायचो आणि 800 रुपयात मी भागवायचो संसार, प्रवास करायचं सगळं करून. पण परमेश्वराने माझ्यावर एवढी कृपा केली की हळूहळू माझं सगळं हे करून गेलं. आज मी 3ऱ्या घरात राहतोय. सुरुवातीला माझं बेडं होतं, त्याच्यानंतर मी परत एक स्लॅबचं असं छोटंसं बांधलं. आता माझा परफेक्ट म्हणजे चांगला बंगला आहे. त्याच्यासाठी मी माझ्या घराचं नाव समाधान ठेवलंय. आता एक छोटस आव्हान आहे तुम्हाला. मी 5 वस्तू सांगणार, लक्षात ठेवा सगळ्यांनी. त्याच क्रमाने तुम्हाला वस्तू आणायची.
एका वेळेला एक वस्तू आणायची, पण क्रम चुकला की बक्षीस गेलं. खारी, साबुदाणा, चकलीचा साचा, कढई, झाडू. वेळ सुरू झाली. 10. साबुदाणे तिथेच आहेत बघा. भाऊ या समोरच्या मांडणी समोरच्या 30. तिथेच आहे बघा. कढई 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 कढई. लवकर 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 लवकर. 10, 9, झाडू 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 झाडू. 6. अभिनंदन. झी मराठीकडून हा तन्मणी मिस्टरांनी मिळाला. आता बघूया कोण जिंकणार पैठणी. आणि पैठणीच्या खेळात आज तुमचा सामना होणार आहे तुमच्या जाऊबाईंबरोबर. तेव्हा मला बघायचं आहे पैठणी माहेरी राहणार सासरी घेऊन जाणार. बघूया कोण जिंकणार पैठणी. माहेरच्या आठवणी सोबत घेऊन आपली ही माहेरवाशीण आता अंगणात पैठणीच्या खेळासाठी सज्ज होणार आहे. या ओटीच्या पदरात मायेच्या शुभेच्छा अखंड राहू देत हीच प्रार्थना करूया. कोण पैठणी जिंकणार आज बघायचंय. 2 जाऊबाई एकमेकींच्या समोर उभ्या ठाकल्यात. खेळ सोपा आहे या ठिकाणी. हा त्या आता पैठणी कुडाळला का पैठणी इथे माहेरच्या अंगणात. चला आता बघूया. या खेळामध्ये समोर 3 बॉलिंग बॉटल ठेवलेल्या आहेत आणि रिंग टाकायची आहे. सर्वाधिक गुणसंख्या या दोघींपैकी ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा दे. दोघींनाही प्रत्येकी 10 संधी मिळणार आहेत. बघूया कोण सर्वात जास्त गुणसंख्या आज गोळा करणार. बघूया. 1. थांबा आता यांना 1 टाकू द्या. चला या. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या जागृती वहिनी. त्यांना झी मराठीकडून चांदीचं नाणं. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या आरती वहिनी. त्यांना तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळत आहे पैठणी. अभिनंदन. सासरी जाताना ताई आपल्या आईकडे हे तुळशी वृंदावन देत आहे. आला निरोपाचा क्षण, राहील माहेरी आठवण, आरोग्यदायी सावली देते तुळस माऊली. जाऊबाई आल्या आणि पैठणी घेऊन गेल्या. असंच काहीच आत्ता या खेळात झालं. या संपूर्ण कुटुंबाला आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन. होम मिनिस्टरची पैठणी माहेरच्या अंगणीच्या पुढच्या भागात. नमस्कार.